हाय नमस्कार, मी गुरुनाथ पेडणेकर, को फाउंडर ऑफ इलेव्हन स्पाय डिझाईन स्टुडिओ. तर आज आपण 2 BHKची होम टूर करणार आहोत, ज्याचं लोकेटेड आहे सानपाडा पाम बीच रोड. तर आपण सुरू करूया आपल्या होम टूरला. आता आहोत आपण एंट्रन्सला. हा त्यांचा सेफ्टी डोअर आम्ही डिझाईन केलेला आहे, जो PUमध्ये डिझाईन करून घेतलेला आहे. इथे आपण सेफ्टी ग्रिल बघू शकतो. इथे एक गोदरेजचं टच लॉक आहे. हा जो मेटलचा बॉक्स आम्ही डिझाईन करून घेतला आहे, मिल्क बॅग, न्यूजपेपर ठेवण्यासाठी वगैरे. आणि हे एक एंट्रन्सचं त्यांचं नेमप्लेट पॅनलिंग आहे या साईडला. इथे वरती डेकोरेटिव्ह लाईट्स लावलेली आहे. आता आपण एंटर करूया आतमध्ये. हे आम्ही सेफ्टी ग्रिल डिझाईन केलेलं आहे, जेणेकरून बाहेर कोण आलं असेल तर ते बघण्यासाठी. आता आपण आलो आहे लिव्हिंग रूममध्ये. तर हा लिव्हिंग रूम आहे एल शेप साईजचा. तर याची साईज आहे एक 16x10 आणि या साईडला आहे एल शेपमध्ये 11x8चा. तर आपण लिव्हिंग रूममध्ये TV युनिट, सोफा सेट, इन्फॉर्मल सिटिंग इथे प्लॅन केली आहे. पार्टिशनच्या बॅक साईडला एक डायनिंग टेबल प्लॅन केला आहे. 4 सीटर डायनिंग टेबल आहे, क्रॉकरी युनिट आहे, मंदिर आहे. अशा प्रकारे या लिव्हिंग रूमची रचना आपण इथे केलेली आहे. आता ही जी वॉल आहे, TV युनिटची वॉल आहे. TV युनिट डिझाईन करताना आम्हाला जी ही वॉल मिळाली 5 फूट, ही वॉल आम्हाला छोटी वाटत होती, म्हणून आम्ही त्या साईडला एक्सटेन्शन पार्टिशन क्रिएट केले, जे मेटलमध्ये बनवलेलं आहे. एक मेटलचं पार्टिशन बनवल्यामुळे आमचं जे TV युनिट आहे त्याची लेंथ आम्हाला एक मोठी मिळाली, जेणेकरून इथे 55 इंचेसचा त्याचा TV त्या साईजला साजेसे होईल असा बसलेला आहे. TV युनिटची बॅक साईडची जी वॉल आहे, जे आम्ही इथे MDFमध्ये कस्टमाइज करून PU फिनिशमध्ये याला फिनिश केलेलं आहे. जी सोफा युनिटची जी वॉल आहे, सोफाची बॅकसाईडची वॉल आम्ही इथे पॅनलिंग केलं आहे, राफ्टर कस्टमाइज करून वॉलपेपर घेतला आहे. एक पूर्ण जी वॉल आहे पॅनलिंग प्लस कस्टमाइज वॉलपेपर याच्यामध्ये डिझाईन केलेली आहे. हा जो लिव्हिंग रूम आहे याच्यामध्ये इथे कर्टन्सने आम्ही इथे मध्ये एक डिवाईड केलेलं आहे. जेव्हा आम्ही हा कर्टन्स ओपन करू त्यानंतर एक पार्टिशन, ग्लास पार्टिशन दिसेल तुम्हाला. जेव्हा स्टार्टिंगला यांचं जेव्हा आम्ही इंटिरियर करायला आलेलो त्यावेळी त्यांची इथे एक स्लायडिंग विंडो होती, पण आम्ही डिझाईन करताना त्यांना असे प्लॅन दिलेले की त्यांना हा बाल्कनी आणि लिव्हिंग रूम स्पेशस दिसण्यासाठी आम्ही एक तिथे ग्लास पार्टिशन शो केलेलं. आता हे ग्लास पार्टिशन असं बनवलं आहे की ओपन केलं की पूर्ण आपल्याला हा व्ह्यू मोकळा मिळतो, जेणेकरून तुम्ही पूर्ण हा त्यांचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. बाल्कनी डिझाईन केली आहे. बाल्कनीमध्ये आम्ही एक हिडन बार बनवलं आहे, बार काउंटर आहे. इथे एक त्यांना टेबल बनवलं आहे जिथे ते बसून चिल करू शकतात. हा जो हिडन बार केला आहे, जो मी तुम्हाला आता शो करतो, फोल्डेबल डोअर्स दिलेत. हा त्यांचं डिझाईन केलेला बार युनिट आहे, ज्याच्यामध्ये हा एक ड्रॉवर्स इथे कस्टमाइज केलेला आहे. खाली शटर, स्टोरेज आणि एक मिनी फ्रीज इथे प्रोव्हाइड केलेला आहे आम्ही. आणि बाकी वरती ग्लासेस वगैरे ठेवायला युटेन्सिल्स वगैरे आहेत. ज्यावेळी ही बाल्कनी आम्ही डिझाईन करत होतो त्यावेळी इकडचा फ्लोरिंग पार्ट आणि लिव्हिंग रूममधला फ्लोरिंग पार्ट आम्ही हा सेपरेट केलेला आहे. इथे आम्ही मोरक्कन डिझाईन टाईल्स फ्लोअरला लावली आहे. इथे सिलिंगला बघू शकता, सिलिंगला आम्ही ACPचं सिलिंग कवरिंग केलेलं आहे, कारण हा एक्सटेरियर पार्ट असल्यामुळे पाण्याचा येण्याचा इथे जास्त संभवता असते. सो म्हणून आम्ही ACP वॉटरप्रूफिंग सिलिंग केलेलं आहे. या साईडला इथे आम्ही पॅकिंग केलं आहे. एक्सटर्नल सगळे पाईप्स आहेत या इंटर्नमधून, सो आम्ही हे सगळे पाईपमध्ये कवर करून घेतले ACPमध्ये. ही जी वॉल इथे दिसते, इथे 2 सीटिंग आम्ही इन्फॉर्मल सिटिंग इथे डिझाईन केलेली आहे, जेणेकरून गेस्ट येतील क्लायंटच्या घरी तेव्हा सोफ्यावरती गेस्ट बसतील, इथे ओनर बसून त्यांच्याशी इंटरॅक्शन करू शकतात. त्याचप्रमाणे याच्या मागची जी वॉल आहे ती आम्ही HDMR MDFमध्ये PU पेंट करून घेतलेली आहे. त्याला हायलाईट होण्यासाठी साईडने कोबलाईट दिलेली आहे. हे एक मेटलचं पार्टिशन आम्ही क्रिएट केलेलं आहे, जे ब्लॅक प्रोफाईलमध्ये आहे. त्याच्यावरती कस्टमाइज वॉलपेपर आणि नॅचरल केन पेस्ट केलेलं आहे. या साईडला आमचं डायनिंग 4 सीटर डायनिंग एरिया आहे, या साईडला लिव्हिंग एरिया आहे. जर इथे पुढे आलो की आम्ही 4 सीटर डायनिंग टेबल, क्रॉकरी युनिट आणि या साईडला मंदिर असं डिझाईन केलेला पार्ट आहे. डायनिंगच्या राईट साईडची जी वॉल आम्ही इथे डिझाईन केलेली आहे ती पूर्ण पॅनलिंगमध्ये आहे. हा पूर्ण पॅनलिंग आहे, मिरर, स्टोन फिनिश लॅमिनेट शीट आहे इथे. त्याचबरोबर हा क्रॉकरी युनिट डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये ओरेज स्टोरेज आहे, शेल्फ दिलेला आहे डिस्प्लेसाठी. त्यानंतर इथे आम्ही ड्रॉवर्स बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांचं काही स्टोरेज ठेवू शकतात आतमध्ये. आता आपण जातोय मंदिरकडे. हा जो त्यांचा कॉर्नर आहे हा नॉर्थ ईस्ट कॉर्नर इथे असल्यामुळे इथे आम्ही त्यांचं मंदिर डिझाईन केलं आहे आणि मंदिरसाठी पॉकेट डोअर दिलेले आहेत. आणि या मंदिरचं बॅकड्रॉप देवी तुळजादेवी मातेचं इथे आम्ही कोरियनमध्ये इन्ग्रेविंग करून घेतलेलं आहे. मंदिर डिझाईन करताना आम्ही त्यांच्या काही गोष्टी त्यांना पाहिजे होते, जसं की एक ट्रे पाहिजे होता, त्यांना आरती वगैरे ठेवण्यासाठी ट्रे दिलेला आहे. त्यानंतर खाली 2 ड्रॉवर्स दिलेत त्यांचे छोट्या छोट्या गोष्टी ठेवायला आणि एक
सिटिंग इथे एक बनवलेली आहे, जेणेकरून ते याच्यावरती बसून पूजा करू शकतात. कारण त्यांना जप वगैरे करायची सवय आहे क्लायंटला, तर ते जास्त वेळ इथे बसून ते पूजा करू शकतात. त्या उद्देशाने ही सिटिंग बनवलेली आहे. आता आपण जातोय किचनमध्ये. किचनमध्ये एंटर करताना आपण ही सिंक्रो फिटिंग इथे यूज केलेली आहे, जेणेकरून किचन आणि लिव्हिंग रूमचा पार्ट सेपरेट होण्यासाठी हा इथे पार्टिशन क्रिएट केलं आहे. किचन यांचा पॅरलल प्लॅटफॉर्म आहे आणि प्लॅटफॉर्मसाठी आम्ही G7 मटेरियल यूज केलेलं आहे, जे फुल व्हाईट आहे. आणि यांच्या ज्या ट्रॉलीज आहेत ते हेटिज कंपनीचं टेंडम यूज केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सॉफ्ट क्लोज बंद होतात पूर्ण, तुम्हाला फक्त ओपन करून सोडायचं असतात. किचन डिझाईन करताना आम्ही 6 मेन ट्रॉली देतो. या साईडला 3 आणि एक साईडला पुलआउट आहे, मसाला पुलआउट. ओव्हरहेड स्टोरेज दिलेला आहे, मध्ये त्यांची चिमणी आहे. ओव्हरहेड स्टोरेजमध्ये जो फर्स्ट पार्ट असतो जो आम्ही ग्लासमध्ये देतो, जेणेकरून त्यांचे काही क्रॉकरी बॉक्स वगैरे ठेवायचे असतील तर ते. आणि वरचा जो पार्ट असतो तो सॉलिडमध्ये डिझाईन केलेला असतो. या साईडचा जो प्लॅटफॉर्म आहे हा डिझाईन करताना आम्ही इकडे विकर बास्केट दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ऑनियन, कांदा ठेवण्यासाठी वगैरे यूज होतात. त्यानंतर या साईडला सिंकच्या खाली ॲक्वागार्ड दिलेला आहे, बिलो काउंटर ॲक्वागार्ड. हा बिलो काउंटर ॲक्वागार्ड दिल्यामुळे आमचा जो फ्रंटचा इकडचा जो स्टोरेज आहे तो आमचा यूज करायला आम्हाला स्टोरेजमध्ये मिळालेला आहे. त्याच्या राईट साईडला इथे मिक्सिंग युनिट दिलेलं आहे, शटर युनिट, ज्याच्यामध्ये आमचं मिक्सर, एअर फ्रायर आणि ओव्हन इथे स्पेस केली आहे त्यासाठी. आणि मिक्सर आणि एअर फ्रायरसाठी एक ट्रे दिलेला आहे, हा तुम्ही ओपन करून इथे यूज करू शकता. आणि हा कॉर्नरमध्ये आम्ही इथे डिशवॉशर प्लेस केलेला आहे, जेणेकरून सिंक आणि डिशवॉशर बाजूबाजूला आहे. आता आहोत आपण पॅसेजमध्ये. आणि पॅसेजचं जे तुम्ही सिलिंग बघताय ते पूर्ण राऊंड शेपमध्ये केलं आहे. आणि त्याचे जे डेकोरेटिव्ह लाईट्स आहेत ते पण आम्ही बबल शेपमध्ये केलेले आहेत. पॅसेजमध्ये आम्ही बेसिन एरिया डिझाईन केलेले आहे. आणि हा जो निश क्रिएट केला आहे बेसिनसाठी, तो मास्टर बाथरूम टॉयलेटचा यूज करून कट करून आम्ही हा यूज केलेला आहे. इथे बॅक साईडला इथे टाईल्स लावल्यात, मिरर आहे, खाली स्टोरेज दिलं आहे. दोन्ही साईडला डेकोरेटिव्ह लाईट्स इथे लावलेले आहेत. पॅसेजमधून आपण कॉमन बाथरूममध्ये एंट्री करतो. आणि बाथरूममध्ये आपण फ्लोरल थीम घेतलेली आहे. वन साईड प्लेन थीम ठेवलेली आहे व्हाईट कलरमध्ये. आणि इकडे आपण स्टोरेज दिलं निश क्रिएट करून. आणि बिलो काउंटर स्टोरेज यूज केलेलं आहे. सिलिंग इथलं PVCचं केलेलं आहे वॉटरप्रूफ, जेणेकरून आपलं गरम पाणी वगैरे होतं, मॉइश्चर पकडणार नाही. आता आपण इकडनं मास्टर बेडरूममध्ये एंटर करतोय. आता आपण एंटर केलं आहे मास्टर बेडरूममध्ये. ही त्यांची जी बेडरूम आहे ती 10x12ची बेडरूम आहे. या बेडरूममध्ये आम्ही एक किंग साईज बेड बनवलेला आहे. त्यानंतर बेडची बॅक साईडची जी डिझाईन आहे ती आम्ही एक PU फिनिश कस्टमाइज करून घेतलं आहे. त्याच्या बाजूला एक रोज गोल्ड कलरचं मिररमध्ये पॅनलिंग केलं आहे. या ठिकाणी त्यांची जी स्पेस होती अगोदर, इथे त्यांची एक्झिस्टिंग विंडो होती ती आम्ही एक्सटेंड करून बाहेर घेतलेली आहे. आणि इथे त्यांना कॉफी चेअर 2 सिटिंग इथे बनवून ठेवलेले आहेत. या कॉर्नरमध्ये आम्ही त्यांना ड्रेसिंग युनिट बनवून दिलं आहे, ज्याच्यामध्ये विथ स्टोरेजवाला हे ड्रेसिंग टेबल आहे त्यांचं. तसंच या बेडरूममध्ये जे आम्ही सिलिंग डिझाईन केलं आहे ते मिनिमल डिझाईन केलं आहे. आणि जे लाईट्स यूज केलेत ते मॅग्नेटिक ट्रॅक यूज केलेले आहेत. फॅन जो आपण वापरला आहे तो ब्लॅक थीमप्रमाणे, जे आपले वॉर्डरोब ब्लॅक प्रोफाईलचं आहे त्याचप्रमाणे हँडल्स आपले इथले सगळे ब्लॅक्स आहेत. सो म्हणून आपण फॅन पण ब्लॅकच घेतलेलं आहे. त्यानंतर इकडचे जे कर्टन्स आम्ही चॉईस केलेले होते ते शेअर आणि डबल या पॅटर्नमध्ये केलेलं आहे. त्यासाठी पेलमेट क्रिएट केलेलं आहे, जेणेकरून ज्याचे ट्रॅक्स आहेत ते हाईड होत आहेत. या साईडला एक वॉर्डरोब बनवलं आहे, ज्याची साईज आहे 7 फूट बाय 9 फुटाची. हा पूर्ण प्रोफाईल ग्लासमध्ये वॉर्डरोब बनवलं आहे, ज्याच्यामध्ये आतमध्ये सेक्शन केलेले आहेत. ड्रॉवर्स आहे, हा ग्लास ड्रॉवर आहे, ज्याच्यामध्ये त्यांचे क्लोथ सगळे सेक्शन्स ठेवलेले आहे. त्यानंतर ही जी वॉल आहे इथून त्यांचा एंट्रन्स आहे बेडरूमचा. त्यानंतर या साईडला आम्ही एक हिडन पॅनलिंग केलं आहे, ज्याच्यामध्ये आपण एंटर केलं की त्यांच्या वॉशरूममध्ये एंट्री करतो. या वॉशरूममध्ये आम्ही ट्रॉपिकल थीम डिझाईन केलेली आहे. याच्यामध्ये मेनली आम्ही काय केलं आहे, हा जो एल पार्ट आहे हा एल पार्ट आम्ही बाहेरून पॅसेजमध्ये त्यांना बेसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, जे तुम्हाला आम्ही दाखवू जाता नेक्स्ट पार्टमध्ये. आणि बॅक साईडला एक निश बनवून इथे स्टोरेजसाठी त्यांना स्पेस क्रिएट करून दिली आहे. आता आपण एंटर करतोय डॉटर्स बेडरूममध्ये. आता आपण एंटर केलं आहे डॉटर्स बेडरूममध्ये. हा जो बेड आहे तो 10x12चा बेड आहे, ज्याच्यामध्ये आपण एक क्वीन साईज बेड त्यांचा बनवला आहे. त्यानंतर आपण
बेडच्या बॅक साईड बघू शकता, जिथे आपण कस्टमाइज वॉलपेपर क्रिएट केलं आहे, पॅनलिंग क्रिएट केलं आहे, डिझाईनप्रमाणे हेडबोर्ड क्रिएट केलं आहे. आता या साईडला आपण एक वॉर्डरोब बनवलं आहे, ज्याच्यामध्ये एक नॅचरल केन यूज करून त्यांना शटर्सवरती डिझाईन पॅटर्न्स क्रिएट करून आर्च फॉर्ममध्ये शटर्स डिझाईन केलेत. हा जो कॉर्नर आहे, इकडे एक त्यांना इंडियन सिटिंग पाहिजे होती, मग इंडियन सिटिंग आम्ही इथे डिझाईन केली आहे. त्याच्यामध्ये बिलो स्टोरेज बनवलं आहे. इथे एक स्टडी टेबल बनवलं आहे, ज्याच्यामध्ये एक समोरच एक पिन बोर्ड आहे. त्यानंतर खाली ड्रॉवर्स क्रिएट केलेत, मिनी ड्रॉवर्स आहेत, ज्याच्यामध्ये पेन, पेन्सिल आणि हा एक ओव्हरहेड स्टोरेज बनवलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांचे बुक्स, नोटबुक्स वगैरे सगळं राहील. हा एक ओपन शेल्फ दिला या साईडला. ही रूम साईज कॉम्पॅक्ट असल्यामुळे ड्रेसिंग टेबल आम्ही समोरच्या बाजूला केलं आहे आणि त्याच्या साईडलाच एक ओपन शेल्फ आणि स्टोरेज दिलेलं आहे. अशा प्रकारे इथे आपली 2 BHK होम टूर कंप्लीट झालेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज शेअर, सबस्क्राईब अँड फॉलो अवर चॅनल. थँक्यू.